नौका बॅट्समन जर फायनल मध्ये जर त्यांनी सगळ्यात जास्त धावा काढल्या नाही ना दादा स्कोर सांगितलं की आपल्या डिजिटल मध्ये आलं तुमचं मला ए गुड्डू तिथं मी सांगितले गुड्डू तिथे जा गाडी घेऊन जा आणि भरले जा समजा फायनलला विनू आता फायनलला समजा याच्यातला असा प्लेअर खेळला कुठला तरी भरलेला आहे त्यांनी याच्या अगोदर कुठलाच मध्ये खेळला नाही आणि आता खेळला पण त्याला द्यायचं का चार आहे आता समजा फायनल मॅच मध्ये एखादा नौका फलंदाजाने की समजा सूरज आला किंवा विशाल ते दोघं पण न खेळला दुसराच कोणतरी खेळला तो उत्कृष्ट बॅट्समन त्याला उत्कृष्ट बॅट्समन द्यायचं का असं बोलतो मी जास्त विकेट जास्त रन नाही जास्त रन जास्त विकेटला गोलंदाज आणि दोन्ही सगळे टॉप टोटल मध्ये आपला जो रूल आहे ना कसं होईल बोलून घे तीन मॅचला त्याची बॉलिंग चांगली पडली आणि फायनल नाही पडली आणि फायनलला आता एखादा बॉलर गेला तर त्याला उत्कृष्ट बोलून तर विकेट ना ज्याचं विकेट पूर्ण ओव्हर टोटल विकेट नाही ओव्हर सगळ्यात जास्त आपला जो रूल आहे तो विषय कशा तो काय बोलायचा विषय तो आहे तो सिरीजचा वेगळाच जाईल फायनल मधून काढू शकतो ना सर किती धावा सर धावा किती पाहिजे 24 चेंडू मध्ये मला वाटतं 24 चेंडू आणि 71 धावांची गरज आहे ती संजय स्पोर्ट्स संघाला. बघूया गोलंदाज सूरज भोईर आणि स्ट्राईकला आहेत ते विशाल भोईर, नॉन स्ट्राईकला आहेत ते रोहित पाटील. मला वाटतं रोहित पाटील यांची सायकलवरती नजर आहे कारण 2 दिवस कंटिन्यू होते सायकलची ट्रायल घेतात म्हणून आता ओपनिंगला आलेले तेच रोहित पाटील आणि उंचावरून मारलेला हा षटकार. ईट का जवाब पत्थर से. आविष्कार पाटील अजून कोणी बाजूला कमी करा चॅन करल प्लीज बाहेर व्हायचंय बाहेर व्हायचंय रनअप बाउंड्रीच्या बाहेर राहायचंय. सूरज भोईर आणि विशाल भोईर एवढे मित्र आहेत ना तेवढे क्रिकेट मध्ये सगळ्यात जास्त दुश्मन आहेत ते एकमेकाचा पट्टा नाही. आता बघू कसा पट्टा आहे विशाल जाल जोर तुफान 23 मारल्यान 101वा षटकार लागला पूर्ण आमच्या आरपीएल मध्ये. पुढचा चेंडू सूरज भोईर यांचा. तीच बॅट सूरजने घेतली तीच बॅट आता विशालने पण घेतली. बॅट राहील ज्याची बॅट त्याचा झाला गाडी क्रमांक 1552. पुढचा चेंडू आणि मता मात्र चेंडू अवांतर. नक्कीच संघाची धाव संख्या झाली 7. 1 चेंडू 7 धावा. कुठेतरी लाईन लेथ बिघडलेली आहे ती सूरज भोईर यांची. जशात तसे उत्तर नक्कीच जशात तसे उत्तर देत आहे तो विशाल भोईर. तू मारले मी का मारू शकत नाहीये. 2 चेंडू आणि 13 धावा झालेल्या त्या संजय स्पोर्ट्स संघाच्या आणि कुठेतरी मला वाटतं डिप्रेशन मध्ये दिसतोय आता तो सूरज भोईर. चार चेंडू आणि 17 धावा झालेले 3 चेंडू आणि 17 धावा झालेल्या त्या संजय स्पोर्ट्स संघाच्या. चांगली सुरुवात म्हणता येईल ती संजय स्पोर्ट्स संघाची. आणि आमचे ग्रामस्थ मंडळ उमेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा षटकार 4 चेंडू आणि 23 धावा. स्कोर लेवल सूरज स्कोर लेवल झालंय. ऋषी भोईर काहीतरी कान मंत्र देण्यासाठी येत आहेत. सतीश टेंबे सुद्धा आलेले आहेत.
लहान मुलांचा टॉस करून घ्यायचंय आमचे उमेश पाटील. चार चेंडू आणि 23 धावा. खराब गोलंदाजी म्हणता येईल ती सूरज भोईर यांची, कारण चांगली सुरुवात केलेली आहे ती विशाल भोईर यांनी. जशा तसे उत्तर देत आहेत, कारण माझ्या ओव्हरमध्ये 23 मारल्यात, मी का मारू शकत नाही, म्हणून 4 चेंडू मध्ये 23 धावा ठोकल्यात ते विशाल भोईर यांनी. निर्धाव चेंडू. बाप्पा मोर्या संघाने नाणेफेकी जिंकले. बाप्पा मोर्या संघाचा डिसिजन लगेच कळवायचंय. आपलं हाँगकाँग आणि भूतानवरून प्लेयर आले ना, दोन्ही आली ना बॉलिंग, लगेच क्षेत्रही सजवा. 5 चेंडू आणि 23 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल ती. अजून एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा फुलटो चेंडू आणि हा षटकार. धाव संख्या झाली ती 29. चांगली सुरुवात म्हणता येईल ती संजय स्पोर्ट्स संघाची. ते आपण ना बोलबिल बॅटला नंतर नाही, नंतर आता नाही काही. एक ओव्हरच्या समाप्ती धाव संख्या झाली 29. आता नवीन गोलंदाज आलतो सतीश टेंबे. 3 ओव्हर मध्ये 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. मला वाटतं विशालसाठी सुद्धा टाळे झालेले पाहिजेत. विशाल यांच्या धावा झाल्या 104. सर्वांना विनंती आहे की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विशालसाठी, कारण त्यांनी आतापर्यंत धावा ठोकल्या 104 धावा ठोकलेले आहेत आणि सूरज भोईर 111. म्हणजे दोघांची सरासरी बरोबर चालू आहे. आता अजूनपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तो विशाल भोईर. बघूया विशाल भोईर हा सूरज भोईरचा रेकॉर्ड तोडतोय का. लवकर काढील याला 29 द्यायचे पुरा आला ना तोच रॉकेट भाई काय नंतर मारील तो. आता एक साइडला अनुभव आहे सतीश टेंबे यांना, आता काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी. ही जोडी तुम्हाला नक्कीच फोडावी लागेल, जरा तुम्हाला जिंकायचंय. आमच्या गावचे धर्माशेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. यायचं आपण बसायचंय, आपलं स्वागत आहे. स्टेजवर लहान मुलं निघायचं आहे आता. आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक सुरेशजी कुठले, आपण सुद्धा यायचंय. आणि आणला क्या वाटत विनोद कांबळी तंबोत. नौका फलंदाज आविष्कार पाटील ज्यांना शेवटचा शतक. त्याने पोचवा विनोद कांबळे आणि पूर्ण सिरीजमध्ये 14 चेंडू पेस केलेत आणि 28 धावा फक्त काढलेले आहेत. आणि आता सिरीजच्या रेसमध्ये राहुल भोईर, सूरज भोईर आणि विशाल भोईर, भोईर गँग आणि तिन्ही ऑलराऊंडर आहेत रोडपालीचे. बाहेर अजून
आता नवीन फलंदाज झालाय तो आविष्कार पाटील. सतीश टेंबे यांनी चांगली गोलंदाजी करतोय सतीश टेंबे. आता पुढचा चेंडू आणि बाबा बाबा हव्याचा बॉल हव्याला टाकला होता. अरा ऋषी भोईर काय केला. एक बायची रन. ओके, एक बायची रन आहे. अरे बाबा ऋषी भोईर काचालेम केला होता तुला. काचालेम पुन्हा एकदा संधी होती आविष्कार पाटील विशालला आउट करायची, ती सुद्धा हुकलेली आहे. धाव किती सर धावा 32 चेंडू 4 ना, 4 चेंडू आणि 32 धावा. पुढचा चेंडू सतीश टेंबे आणि आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केलेली आहे. बघूया आता पुढचे 2 चेंडू कसे टाकतात ते विशाल पाटील. आणि आता घेतला. अरे तुम्ही काय केला, वाट लावली. अरे आता याच्या उपटाला शिवशंभू याच्या उपटाला आता. अरे त्याच्या हात वाजायला लागले काय चाले हो, वाट लागली वाट. याला ना झोप लागत चव्वा बी दिला. आमचे मित्र आलेले आहेत आता फिरोज. अरे बाबा काय केलं तुम्ही. शेवटचा चेंडू सतीश टेंबे यांचा होता. सतीश टेंबे यांनी जी कामगिरी त्यांना सोपवली होती ती पूर्ण करून दाखवली होती. त्यांनी रोहित पाटील यांना सुद्धा आउट केलं. आता विशाल भोईर यांना सुद्धा त्यांनी आउट केलं होतं, पण कचार क्षेत्ररक्षण पूर्णपणे क्षेत्ररक्षणाची साथ लाभलेली नाही त्यांना. पुढचा चेंडू सतीश टेंबे यांचा. अरे बाबा आता काय होणार. आता धावा किती आल्या 40. आता चेंडू बाकी आहेत 12, धावा बाकी आहेत 30. 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. ती 31 धावांची गरज आहे ती संजय स्पोर्ट्स संघाला. आज तो विशाल भोईर आहे ज्याने मागच्या वर्षीचा चॅम्पियन कॅप्टन सुद्धा आहे तो RPLचा. आता तो बॉक्स टाईपचा झाला होता. आता बघूया ओरामचा होता का. 4 चेंडू 12 चेंडू 31 धावा. आता दोन्ही खेळाडूंची समान झालेले आहेत. 113 सूरज भोईर, 113 विशाल भोईर. आता जो जिंकल त्याला भेटल सायकल. तर राहुल भोईर आहे अजून. राहुलचा आम्ही कोणा चांगला नाही. राहुलच्या आता पेट्या फुटल्या नाही अजून. एक नाही याची आवाज मारले मग हा बोल ना. नाही कोण आपल्या कोण अरे लाईव्ह आहे ना स्कोर. अरे कोणला अपेक्षा. आता नितेश पाटील स्वतः आलेले आहेत. तो मैं भी कमेंट्री कर रहा हूँ ना, मेरे को भेजना चाहिए, उसको क्यों अकेले को. सर कल तक आ जाएगा ना. मैं अब क्या डालू ऐसा लैंडमार्क कुछ ऐसा पिन कोड वगैरह डालना पड़ेगा. मला वाटतं बबुले भगत यांना 500 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे ते जयदीन शेख यांच्याकडून. चांगली कॉमेंट्री करतात म्हणून. थँक्यू. अरे बाबा हा चमत्कार सुद्धा आउट झालाय. पण नवीन पडतात राम पाटील नाही का. आता महेश पाटील आले आहेत. आविष्कार पाटीलची आम्हाला कृष्णा यांनी फॉर्च्यून लाईव्ह सांगितलं अख्ख्या कामगिरीमध्ये 3 रन काढलेले आहेत. टाळ्या उद्या. पण गोलंदाजीने पूर्णपणे खूप चांगली साथ दिलेली आपल्या संघाला. पाणी द्यायचंय फिरोज साहेबांना, पाणी द्यायचंय. ताण लागलेली आहे कारण मला वाटतं टेन्शन आलेलं आहे. मॅच कुठं होऊ शकते सांगू शकत नाहीये.
जोपर्यंत मैदानामध्ये विशाल भोईर आहे. आता बघूया बॉलर आहे तो नितेश पाटील आणि फलंदाजीसाठी आहे तो महेश पाटील. म्हणजे भाऊ विरुद्ध भाऊ. गोलंदाजीमध्ये साध्य होतंय का आणि फलंदाजीमध्ये साध्य होतंय का महेश पाटील. कारण मागच्या सामन्यामध्ये षटकार मारला होता तोच हा महेश पाटील. गोलंदाजी नितेश पाटील चांगली गोलंदाजी करतात आणि चांगला असा बॉल टाकलेला आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. एक धाव पूर्ण. संघाची धाव संख्या झाली ती धाव संख्या झाली ती 41. आता येणारे 10 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे ती संजय स्पोर्ट्स संघाला. बघूया विशाल भोईर स्ट्राईकला आले ते विशाल भोईर ज्यांनी षटकांची आतिषबाजी केली आहे तोच हा विशाल भोईर. षटकार मारतोय का चौकार मारतोय का कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. दोन धावा पूर्ण. संघाची धाव संख्या झाली ती 43. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे ती कै संजय स्पोर्ट्स संघाला. स्लो टाकते ना सर, बरोबर टाकते एकदम. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आणि हा वाईट चेंडू. येणारे 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 27 धावांची गरज. दोन्हीकडे धाकधुकी लागलेली आहे कारण अजूनपर्यंत विशाल भोईर असा खंबे फलंदाज ग्राउंडमध्ये उभा आहे आणि हा मारलेला आणि विशाल भोईर बाद. नितीन पाटील चांगली गोलंदाजी करतात कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती ज्याच्यामध्ये परेश कडकेला सुद्धा त्यांनी थांबून ठेवलं होतं. तोच हा गोलंदाज नितेश पाटील. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती. आता नवीन फलंदाज चालले ते महेश दलवी उर्फ अतुल कडके. बबूल भगत तुमचं काय चाललंय इकडे मॅच मध्ये रंगत चालू आहे. येणारे 8 चेंडू आणि 27 धावांची गरज आणि मला वाटतं नितेश पाटील यांनी वापसी केलेली आहे कारण 8 चेंडू मध्ये 27 धावा पाहिजेत. आता नवीन फलंदाज आलाय तो अतुल कडके. आणि मला ऋषी भोईर यांनी कॅच सोडलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते ऋषी भोईर यांचं कारण चांगला असं कॅच ड्रॉप केलेलं आहे. आता त्याचा फायदा घेतोय का अतुल कडके कारण येणारे सूरज पाटील यांच्याकडून अतुल कडके आणि हॅट्रिक साठी 5,000 रुपये आलेले आहेत. अरे अरे बाबा 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 क्या एक छोड़ा एक पकड़ा. तुमको क्या लगा नहीं लौटेंगे. हॅलो हॅलो. तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये जेव्हा
विशाल आणि फलंदाज रोहित बॅटिंग करत होते. असं वाटलं होतं की सहजरित्या मॅच जिंकली जाते की काय, परंतु ते दोघं बाद झाले आणि तिथून मात्र संघ कुठेतरी दयनीय अवस्था होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु एक चेहरा जो मैदानाच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव पाटील यांना खुशी झाली की बाबा एकदा तो विशाल भोईर आउट झाला, जाता बाबा झोपुडला तर तिला बोराई. तर इथे आपण पाहिलं तर मॅच आपण पाहू शकाल पुन्हा एकदा कमबॅक करत असताना शिवशंभू संघ जबरदस्त कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या फक्त आणि फक्त धाव फलकावरती 5 चेंडू आणि 27 धावा. मागच्या मॅच मध्ये एक हिरो जन्माला आला, 1 चेंडू 3 ची गरज असताना षटकार लगवला. 5-27 इथे मात्र बॅटर आउट असेल. तू छल में आया. आता मात्र संघाचा एक मोठा पाठीराखा विशाल पाटीललाच काहीतरी करावं लागेल मैदानाच्या बाहेर. तर राम पाटील मैदानाच्या आतमध्ये. विशाल भोईर कुठे, विशाल भोईर कुठे, विशाल कुठे आहे का परेश? आपला एक ऑफिशियल सॉन्ग होऊ दे, एक गाणी घ्या. हॅलो हॅलो थोडं एवढंच आहे. तर इथे देखील आपण पाहिलं तर बॉल मात्र फरार होतोय. लॉंग शॉट सीमारेखा पार. 2 चेंडू आणि आता मात्र 23 धावांची गरज. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. तर पुढची मॅच आपण पाहिलं तर बप्पा मोरिया आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल जयश्री रामा संघ. एक बिग फाईट मॅच आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल. तर इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सीमारेषा हेमंत राहू दे, ओय, जिंकली मॅच. काय तोडून बिडून घेऊ नका तुम्ही आता. नाही 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 दिला का चौका दिला परेश करके ऑलिंडर? नाही ना, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. नाही क्षेत्रसाठी कूलर आहे ना. आपले फटाके कुठून आले गुड्डू? भेटले का? पुढचा राम पाटील तर मगाशी इथं बसलेला झाला. आयाराम और गयाराम. एक बॉल बाकी आहे. आणि आमचे राम मंदिर बॉईज रेडी आहेत ना सगळे? आणि बाप्पा मोर्या नाणेफेक कोण जिंकले? बाप्पा मोर्या नाही. आणि पंच या चहा घ्यायला लगेच आता तुम्ही. बाबा बाबा कुठं ठेवला हो? चला चला. साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आत्म मला. तुम्ही येता का? अरे भाई 17,000 पर डे सब मेरा रहेगा. आना जाना प्लेन का खर्चा.